Welcome all of you. Today we discuss about the uh, next topic or next content in second topic, the physical structure of the atmosphere. The physical structure of atmosphere. This content or this topic is the another known by a different name. The name is the stratification of atmosphere, layering of atmosphere, or division of atmosphere. Division of atmosphere. These are the different name ऑफ दी फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. म्हणजे आज आपण कोणता टॉपिक पाहणार आहे, तर आपला सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय, तर फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. तर सेमिस्टर एंड थेरीला तुम्हाला फिरवून क्वेश्चन असा विचारू शकतात की एक्सप्लेन द स्ट्रॅटिफिकेशन ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय, तर फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. कधी कधी असं विचारतात एक्सप्लेन इन डिटेल्स लेअरिंग ऑफ ॲटमॉस्फिअर. लेअरिंग मीन्स also this structure of atmosphere, or sometime asked question like that, explain division of atmosphere. डिव्हिजन ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय, तर फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन विचारो, लेअरिंग विचारो, डिव्हिजन विचारो, स्ट्रक्चर किंवा फिजिकल स्ट्रक्चर, तर ह्या सर्व गोष्टी काय आहेत, एकच आहे. म्हणजे फिरवून जरी क्वेश्चन विचारला तर या ठिकाणी गोंधळून जायचं नाही. कधीकधी असाही फिरवून क्वेश्चन विचारू शकतात. काय विचारू शकतात, एक्सप्लेन व्हर्टिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर बेस्ड ऑन टेम्परेचर व्हेरिएशन. एक्सप्लेन व्हर्टिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर बेस्ड ऑन टेम्परेचर व्हेरिएशन. म्हणजे जसजशी उंची वाढेल तसं तापमान कमी जास्त होतं. त्याच्या आधारे काय करायचं, आपल्याला वातावरणाचे स्तर काय करायचे, एक्सप्लेन करायचे आहेत. असा क्वेश्चन विचारला म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन विचारलं, लेअरिंग विचारलं, फिजिकल स्ट्रक्चर विचारलं किंवा स्ट्रक्चर विचारलं, व्हर्टिकल स्ट्रक्चर बेस्ड ऑन टेम्परेचर व्हेरिएशन विचारलं किंवा डिव्हिजन ऑफ ॲटमॉस्फिअर असं जरी विचारलं तर काय लिहायचं आपल्याला, तर ते म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर, बाकी दुसरं काही नाही. फक्त विद्यार्थी गोंधळून जावं याच्यासाठी काय करतात, ते क्वेश्चन फिरवून विचारतात. तर अशा पद्धतीने फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर आपण शिकणार आहोत. तर हे फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर हे 4 भागामध्ये डिवाईड केलं जातं आणि ते कशाच्या आधारे डिवाईड केलं जातं, व्हर्टिकल टेम्परेचर differences. That means the physical structure of atmosphere is divided into 4 layers based upon the vertical temperature differences or vertical temperature distribution. परंतु हे शिकण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक टर्मिनॉलॉजी शिकणं गरजेचं आहे. ते अगोदर आपण शिकूया आणि नंतर आपल्या टॉपिककडे आपण वळूया. तर बेसिक टर्मिनॉलॉजी कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं. लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड, अल्टिट्यूड, लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड हे 2 गोष्टी आपण पाहिल्या होत्या. तर आता नवीन आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत, एक म्हणजे अल्टिट्यूड, दुसरी म्हणजे इक्वॅटोर, तिसरी म्हणजे पोल, चौथी म्हणजे आयसोथर्म आणि 5वी आहे म्हणजे मीन सी लेवल. ह्या 5 आणि अगोदरच्या कोणत्या 2 लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड ह्या 7 टर्मिनॉलॉजी जर तुम्हाला कळाल्या तर जसं आपण पुढं जाऊ तसं ते फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर, लेअरिंग असेल, डिव्हिजन ऑफ ॲटमॉस्फिअर असेल, हे तुम्हाला लवकर समजेल, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. सो ड्युरिंग स्टडी दिस वर्टिकल structure of atmosphere, some terminologies are necessary to understand before we study this topic, and these terminologies are in previous lecture we study 2 terminology. First one is longitude, second one is the latitude. After that this altitude
equator, pole, isotherm and mean sea level. These terminology are important to understand the first understand this terminology because these terminologies are helpful to understand the structure of atmosphere uh, as a early. तर आपण बघूयात टर्मिनॉलॉजी पाहण्यासाठी आपल्याला सुरुवातीला अर्थ घ्यावे लागेल. सपोज दिस इज अवर अर्थ. सो फर्स्ट वन, व्हॉट इज मीन बाय longitude means the vertical line draw on the अर्थ सरफेस. म्हणजे जी उभी लाईन आपण ड्रॉ करतो ह्या नॉर्थ टू साऊथ त्याला काय म्हटलं जातं, लॉन्जिट्यूड म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॅटिट्यूड म्हणजे काय, दी वर्टिकल लाईन ड्रॉ ऑन दी ग्लोब और अर्थ और वर्टिकल लाइन ड्रॉ और इक्वल लाइन ड्रॉ टू और पॅरलल लाइन ड्रॉ टू इक्वेटर. याला काय म्हटलं जातं, लॅटिट्यूड म्हटलं जातं. लॅटिट्यूड म्हणजे काय, पृथ्वीच्या याच्यावरती जे आपण आडवी लाईन काढतो त्याला आपण लॅटिट्यूड म्हणतो. हे या दोन टर्मला आपण पाठीमागच्या लेक्चरला शिकलो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन अल्टिट्यूड्स इट इज दी हाईट फ्रॉम मीन सी लेवल. अल्टिट्यूड मीन्स हाईट फ्रॉम मीन सी लेवल. सपोज दिस इज द हाईट फ्रॉम बोथ हेमिस्फियर, साउथर्न हेमिस्फियर और नॉर्थर्न हेमिस्फियर. altitude means height from mean sea level. So this is the altitude means height from mean sea level. Now that what is meant by mean sea level? So mean sea level, it is a concept or it is a datum or it is a data used for measurement of elevation or altitude. म्हणजेच हाईट मोजण्यासाठी जो डाटा यूज केला जातो, जे कन्सेप्ट यूज केली जाते त्याला काय म्हटलं जातं, मीन सी लेवल म्हटलं जातं. आफ्टर दॅट next equator. What is meant by equator? The belt, it is between 5 degree north and 5 degree south. म्हणजे 5 डिग्री पूर्वेकडे आणि 5 डिग्री 5 डिग्री उत्तरेकडे आणि 5 डिग्री दक्षिणेकडे असा जो एक बेल्ट येतो, असा जो एक पट्टा येतो त्याला काय म्हटलं जातं, इक्वेटोर म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, इक्वेटोर. That means the belt between 5 degree north and 5 degree south or the 5 degree north and 5 degree south belt, it is known as the equator. म्हणजेच त्याला मराठीत विषुववृत्त असं म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो मराठीत, विषुववृत्त म्हणतो. हे कदाचित तुम्ही भूगोलात म्हणजेच भूगोलमध्ये जिओग्राफीमध्ये इयत्ता 8वी 9वी 10वीमध्ये तुम्ही शिकला असाल किंवा ज्यांचा फिजिक्स होता त्यांना ह्या गोष्टीही माहीत असतील. व्हॉट इज मीन बाय इक्वेटर, व्हॉट इज मीन बाय pole. So next concept is the pole. Here the 90 degree in both hemisphere, south hemisphere or north hemisphere. The 90 degree belt, it is known as the pole. Pole म्हणजे काय, त्याला आपण ध्रुव असं म्हणतो मराठीत. तर अशा पद्धतीने ह्या टर्मिनॉलॉजी आहेत. त्या टर्मिनॉलॉजी कोणती, लॉन्जिट्यूड मीन्स द वर्टिकल लाईन ड्रॉ ऑन दी अर्थ is known as the longitude. Latitude, horizontal line draw to the earth or on the earth surface is known as the latitude. Altitude means height from mean sea level. Mean sea level means samudra sapati. Mean sea levels means it is a datum or data or it is a thing considered or used for measurement of altitude or इलेव्हेशन. म्हणजे हाईट मोजण्यासाठी जो डाटा यूज केला जातो, जी गोष्ट गृहीत धरली जाते त्याला मीन सी लेवल म्हटलं जातं. त्याचबरोबर नेक्स्ट कुठली पाहिली आपण, इक्वेटर द बेल्ट ऑफ 5 डिग्री नॉर्थ अँड 5 डिग्री साऊथ. म्हणजे दक्षिणेकडे 5 डिग्री नॉर्थचा आणि उत्तरेकडील 5 डिग्री नॉर्थचा जो बेल्ट आहे त्या बेल्टला काय म्हटलं जातं,
विषुववृत्त असं म्हटलं जातं, म्हणजेच इक्वेटर म्हटलं जातं. नेक्स्ट वन पोल. पोल इज दी 90 डिग्री बेल्ट ऑन दी बोथ हेमिस्फिअर, बोथ दॅट मीन्स नॉर्थ अँड साऊथ हेमिस्फिअर, इट इज नोन ॲज दी पोल. म्हणजेच काय, तर त्याला ध्रुव असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने ह्या टर्मिनॉलॉजी महत्त्वाच्या आहेत. आता या टर्मिनॉलॉजीच्या बेसिसवरती राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यामध्ये काही क्वेश्चन विचारले होते. तर याच्यावरती कशाच्या बेसिसवरती एक क्वेश्चन विचारला होता, तर याच्या बेसिसवरती म्हणजेच मीन सी लेवल म्हणजे समुद्रसपाटी. तर समुद्रसपाटीपासून वातावरणाची उंची किती आहे असा क्वेश्चन विचारला होता. हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014ला विचारला होता. दॅट मीन्स द हाईट ऑफ ॲटमॉस्फिअर फ्रॉम मीन सी लेवल, अँड द आन्सर इज 1600 किलोमीटर टू 2900 kilometer. It is the height of atmosphere from the mean sea level. समुद्र सपाटीपासूनची वातावरणाची उंची किती आहे, तर ती आहे 16,000 किलोमीटर ते 29,000 किलोमीटर. 1600 सांगितलं, 1600 नाही तर ते 16,000 ते 29,000 किलोमीटर एवढी उंची आहे. कशाची? वातावरणाची, म्हणजेच ॲटमॉस्फिअरची. कशापासून? समुद्रसपाटीपासून, म्हणजेच मीन सी लेवलपासून. तर अशा पद्धतीनं हा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014ला हा क्वेश्चन विचारलेला होता. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट शिकायची राहिली, तो म्हणजे आयसोथर्म. एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली होती, आयसोथर्म. हिअर आयसो मीन्स सेम अँड थर्म मीन्स हीट और एनर्जी और टेम्परेचर. सो थर्म्स इज related about the temperature, heat and energy. ISO means same. Suppose this is our weather map or this is our earth. Here at this place, in this place, at different places, or suppose this is a one belt. Here the temperature is same. These two places is temperature is same. That means this is here suppose 15 degree Celsius temperature. Here also 15 degree Celsius. Here also 15 degree Celsius. Here also 15 degree Celsius temperature. And this same temperature is joined by one line. Or suppose this is belt. Here the same temperature is same. Suppose this is the 17 degree Celsius temperature. So this is the same temperature, and this, that means the same temperature or equal temperature is indicated by the one line. That means the line draw on the same temperature or equal temperature, it is known as the isotherm. म्हणजेच जी लाईन काय करते, सेम समान तापमान, समतापी, त्याला मराठीत काय म्हणतात, समतापी, समान तापमान असलेली जी लाईन दाखवते त्याला काय म्हटलं जातं, आयसोथर्म, मराठीत समतापी म्हटलं जातं. आयसोथर्म, दी लाईन ऑन वेदर मॅप ड्रॉ और लाईन ऑन वेदर मॅप इंडिकेट दी सेम और इक्वल टेम्परेचर ऑफ दी डिफरंट प्लेसेस इज नोन ॲज दी आयसोथर्म. तर अशा पद्धतीने ही आयसोथर्म डेफिनेशन तुम्हाला सेमिस्टर एंड थिअरी असेल, MPSC असेल, UPSC असेल, याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि ही आयसोथर्म ही टर्मिनॉलॉजी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर प्री एक्झाम 2016ला विचारली होती. म्हणजेच कोणती एक्झाम, ADO प्री एक्झाम 2016. यावेळेस आयसोथर्मची डेफिनेशन म्हणजे या कन्सेप्टवरती क्वेश्चन विचारलेला होता. आयसोथर्म म्हणजेच काय किंवा समतापी म्हणजे काय, तर आयसोथर्म मीन्स द लाईन ऑन वेदर मॅप शो द इक्वल टेम्परेचर ऑन द डिफरंट प्लेसेस इज नोन ॲज दी आयसोथर्म. मराठीत समतापी म्हणजे काय, तर नकाशावरती
वेगवेगळ्या ठिकाणी एकसारखे असणारे तापमान दाखवणारी रेषा म्हणजे काय तर आयसोथर्म म्हणजेच समतापी. तर अशा पद्धतीनं आयसोथर्म किंवा ह्या बेसिक टर्मिनॉलॉजी त्याचबरोबर MPSCला विचारलेले आपण 2 क्वेश्चन पाहिले. नाऊ वी स्टार्ट आवर concept or our topic, and the topic name is the physical structure of atmosphere, stratification of atmosphere, layering of atmosphere, division of atmosphere, and vertical structure of atmosphere based on the temperature variation, that means the temperature distribution. आता या ठिकाणी मी अजून एक तुम्हाला एक क्वेश्चन सांगतो. तो क्वेश्चन राज्यसेवा मेन्स परीक्षा 2016ला विचारला होता. तर तो कसा विचारला होता? The distribution of temperature, it depends on कशावरती? म्हणजेच तापमानाचे उभे वितरण, वर्टिकल टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन, इट्स डिपेंड्स ऑन विच कंटेंट और विच पॉईंट्स, अँड द आन्सर इज हाईट. म्हणजेच काय? तापमानाचे उभे वितरण हे उंची या घटकावर अवलंबून आहे. कोणत्या घटकावर? उंची. म्हणजेच जसजशी हाईट वाढेल तसतसं एकतर टेम्परेचर वाढेल किंवा कमी होईल. तर हे आपल्याला याच टेम्परेचर वाढणं कमी जास्त होणं हे आपल्याला या टॉपिकमध्ये आणि या प्रत्येक लेअरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण तिसरं जो महत्त्वाचा कंटेंट आहे महत्त्वाचा क्वेश्चन जो विचारला होता MPSCला तो आपण या ठिकाणी डिस्कस केला. So come to the point, our physical structure of atmosphere, it is divided into 4 horizontal layer based upon the temperature vertical temperature differences or vertical temperature distribution, and these 4 layers are the first one the troposphere, second one stratosphere, third one mesosphere, and fourth one is the thermosphere. These are the 4 main layer of the atmosphere, and these 4 layers in that first and second layer it is considered the lower atmosphere, and third and fourth layer is considered as the upper atmosphere. तापमानाचं उंचीनुसार होणारं वितरण याच्या आधारे वातावरणाचे 4 भाग पाडलेत. एक म्हणजे त्यातला पहिला म्हणजे ट्रोपोस्फिअर, दुसरा म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर, तिसरा मेझोस्फिअर आणि चौथा म्हणजे थर्मोस्फिअर. आणि याच्यामध्ये पहिले 2 आहेत म्हणजे ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरला काय म्हटलं जातं? लोअर ॲटमॉस्फिअर म्हटलं जातं. मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअरला काय म्हटलं जातं? अप्पर ॲटमॉस्फिअर असं म्हटलं जातं. तर याच्यावरती सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला आणि STI मेन्स परीक्षा 2012ला क्वेश्चन विचारले होते. तर ते काय असतील ते तुम्हाला नंतर सांगेन. तर सुरुवातीला फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर इट इज डिवायडेड इंटू 4 लेअर बेस्ड अपॉन दी वर्टिकल टेम्परेचर डिफरन्सेस, अँड दिस 4 लेयर्स आर दी ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, mesosphere and thermosphere respectively. In that first two layer, that means troposphere and stratosphere, consider the lower atmosphere, and third and fourth layer it is considered at the upper atmosphere. So now we study about the first layer, troposphere. तर ही फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअरची एक डायग्रॅम आहे. ही जर डायग्रॅम तुम्हाला समजली तर फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर तुम्हाला समजलं म्हणून समजा किंवा लिहायला सगळ्यात सोपं. जरी सेमिस्टर एंड थिअरीला क्वेश्चन विचारला, ज्यावेळेस मॅन्युअली तुमच्या एक्झाम होतील त्यावेळेस जर हा क्वेश्चन विचारला की बाबा फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर एक्सप्लेन करा, तर याच्यामध्ये सुरुवातीला ही डायग्रॅम काढायची. डायग्रॅम काढल्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला लिहायला काहीच अडचण येणार नाही. तर सुरुवातीला आपण ही डायग्राम समजून घेऊया. तर या डायग्राममध्ये व्हर्टिकल लाईन आणि होरिझॉन्टल लाईन अशा 2 लाईन आहेत. तर या होरिझॉन्टल लाईनवरती काय इंडिकेट करतं? तर टेम्परेचर इंडिकेट करतं. या ठिकाणी 0 आहे, 0पासून इकडं प्लस, 0पासून इकडं मायनस. हे डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाईटमध्ये टेम्परेचर दाखवतं.
ही झालं होरिझॉन्टल लाईनवरती. वर्टिकल लाईनवरती या ठिकाणी ही अल्टिट्यूड म्हणजेच काय, हाईट. अल्टिट्यूड मीन्स हाईट. तर या ठिकाणी हाईट किलोमीटरमध्ये दाखवले, 0 पासून 120 किलोमीटरपर्यंत आहे. तर याच्यामध्ये 10 किलोमीटरपर्यंत बघा, पहिला लेअर दाखवतो ट्रोपोस्फिअर, दुसरा लेअर 50 किलोमीटरपर्यंत दाखवतो स्ट्रॅटोस्फिअर, तिसरा लेअर दाखवतो मेझोस्फिअर, तो 80 किलोमीटरपर्यंत, आणि चौथा 80पासून वर आहे तो म्हणजे थर्मोस्फिअर. या ठिकाणी पहा, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. म्हणजे त्याच्या हाईटनुसार किंवा टेम्परेचर डिफरन्सेसनुसार काय केलेलं आहे, जे वातावरणाचे स्तर आहेत त्याचं काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं. आणि या ठिकाणी पहा, इकडं प्रेशर आहे. हे प्रेशर जास्त काही लक्षात घेऊ नका, कारण हे प्रेशर याच्यावरती आपल्याला याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे तो प्रेशरवरती डिपेंड आहे, त्यावेळेस आपण शिकूया. तरीही तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा, मी शिकवताना ते सांगेन. So this is the structure of atmosphere. In this structure of atmosphere there are one horizontal line indicate the temperature, it's degree Celsius and degree Fahrenheit. In the right side the temperature is in plus, and in left side temperature is minus. So in vertical line it indicate the altitude means height, and it indicate in kilometer at 0 to 120 kilometer height. So also here it indicate the pressure, is pressure in MB. Also here the height indicate up to 10 kilometer. First layer is troposphere, second layer stratosphere, it having height up to 50 kilometer. Third sphere is the mesosphere having height 80 kilometer, and last layer, that means the fourth layer, is the thermosphere. It is above the 80 kilometer height. It is above the 80 kilometer height. So these are the different 4 layer of the atmosphere. On this basis, depends on the height, one question is asked in combined exam, and दिस क्वेश्चन म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला वातावरणाचे जे स्तर आहे त्याच्या उंचीनुसार एक क्वेश्चन विचारला होता. तर तो क्वेश्चन असा होता, म्हणजेच मॅच द पेयर्स विचारले होते. एका बाजूला लेअर दिले होते आणि दुसऱ्या बाजूला त्याची हाईट दिली होती. आता याच्यामध्ये एक तुम्हाला सांगायचं राहिलं, ट्रोपोस्फिअरला मराठीत म्हटलं जातं तपांबर. काय म्हटलं जातं? तपांबर. स्ट्रॅटोस्फिअरला स्थितांबर म्हटलं जातं. मेझोस्फिअरला मध्यमंडळ म्हटलं जातं, आणि थर्मोस्फिअरला उष्णांबर म्हटलं जातं. उष्णांबर म्हटलं जातं. आणि याच्यानंतर अजून एक लेअर आहे तो म्हणजे हेक्झोस्फिअर, त्याला बाह्यांबर असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी का सांगतोय, कारण याच्या बेसिसवरती राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला क्वेश्चन विचारला होता. एका बाजूला दिलं होतं तपांबर, स्थितांबर, एक आयनांबर एक म्हणून आहे, आयनोस्फिअर, मध्य आणि बाह्यांबर असे एक होते. तर याच्या हाईटनुसार विचारले होते, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या हाईट दिल्या होत्या. म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर त्याची हाईट किती, 0 ते 10 किलोमीटर, कधी कधी 16 आहे, ते तुम्हाला शिकवताना मी सांगेन. त्याचबरोबर दुसरा लेअर स्थितांबर, त्याची हाईट 10 ते किंवा 16 ते 50 किलोमीटर. त्याच्यानंतर आयनांबर आहे, म्हणजे तो आयनांबर म्हणजे आयनोस्फिअर, त्याची हाईट आहे साधारणतः 80 किलोमीटरपासून 500 किलोमीटर, आणि 500 किलोमीटरपासून पुढं आहे तो म्हणजे एक्झॉस्ट, म्हणजेच काय तर बाह्यांबर. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला विचारला होता. त्याचबरोबर वातावरणाच्या स्तराची उंचीनुसार त्याची मांडणी करा, असा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016ला विचारला होता. तर त्याच्यामध्ये दिलं होतं तपांबर, आयनांबर, स्थितांबर, बाह्यांबर असे ऑप्शन होते. तर पहिला कुठला आहे? तपांबर. दुसरा आहे स्थितांबर. तिसरा दिलेल्या ऑप्शनमध्ये आयनांबर, आणि चौथा बाह्यांबर म्हणजेच एक्झोस्फिअर. असा क्वेश्चन या राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलेला होता. तर हे झाले स्फिअर.
or layer of the atmosphere. This layer of atmosphere we study in detail one by one. So first one is the troposphere. Troposphere, it is the first layer of atmosphere or lowest and thinnest layer of the atmosphere. It is the first or lowest and thinnest layer of the atmosphere. So in this troposphere, tropos means mixing, spheres means region. So this is the meaning of troposphere. This troposphere, it is the lowest layer and thinnest layer of the atmosphere. It is also first layer of atmosphere, and the height of this atmosphere, it is 16 kilometer from equator and 8 kilometer from the pole. That means firstly we study, before starting this lecture top content, we study what is meant by equator, what is meant by pole. That means the height of troposphere from the equator, it is about 16 kilometer, and height from pole, it is about 8 kilometer. After taking the average, it obtained 12 kilometer, but our reference book, the average height is 11 किलोमीटर हाईट. जर राज्यसेवा असेल कुठले किंवा कोणतीही मुख्य कोणतीही एक्झाम असेल कॉम्पिटेटिव्ह, तर त्याच्यामध्ये ट्रोपोस्फिअरची ॲव्हरेज हाईट विचारली तर पहिला ऑप्शन 11 किलोमीटर निवडा, परंतु 11 किलोमीटर नसेल तर 12 किलोमीटर निवडा. कारण इक्वेटोर्स आणि पोलची जर आपण मीन घेतली तर किती येणार, 24/2 म्हणजे 16 + 8 / 2, तर 24/2 म्हणजे किती, 12. 11 ते 12च्या दरम्यान ॲव्हरेज हाईट असते. तर काही पुस्तकामध्ये 11 आहे, तर तुम्ही 11 लिहा, काहीमध्ये 12 आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल त्यावेळेस जर 11 आणि 12 हे दोन्ही ऑप्शन असेल तर याच्यामध्ये 12 हे निवडा, कारण सौदी सरांच्या बुकमध्ये 12 हे दिलेलं आहे. AB सौदी सरांचं जे भूगोलाचं बुक आहे त्याच्यामध्ये 12 दिलेलं आहे. त्यामुळं MPSC एक्झाम देत असताना तुम्ही 12 हा ऑप्शन निवडा. परंतु ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला लिहित असताना किंवा एक्झाम देत असताना तुम्हाला 11 हे निवडावं लागेल. म्हणजेच याच्यामध्ये द हाईट ऑफ हाईट ऑफ ट्रोपोस्फिअर फ्रॉम द इक्वेटोर इज 16 किलोमीटर अँड फ्रॉम द पोल इज 8 किलोमीटर, बट द ॲव्हरेज हाईट ऑफ द ट्रोपोस्फिअर इज अल्टिट्यूड. म्हणजे ट्रोपोस्फिअरची म्हणजे तापांबराची विषुववृत्तापासून 16 किलोमीटर हाईट आहे आणि ध्रुवापासून 8 किलोमीटर हाईट आहे. परंतु जर यांचं ॲव्हरेज घेतली, यांची सरासरी घेतली तर 8 किलोमीटर उंची कशाची होते, तापांबराची होते. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट इज दी इन दिस लेयर इन ट्रोपोस्फिअर near about 70% gases of masses are present. Also some water vapor and aerosols, that means the combination of gases, water vapor and aerosols having 70% or 70% gases are present in the atmosphere. How many? 75%. Out of the 100%, 75% gases are present in the troposphere, on the ट्रोपोस्फिअर. तर याच्या बेसिसवरती सुद्धा एक तुम्हाला राज्यसेवेला क्वेश्चन विचारला होता, की क्वेश्चन असा होता, वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे. म्हणजे हे जे 4 लेअर आहेत तर याच्यामध्ये जास्तीत जास्त वास्तव्य कशाचं आहे किंवा जास्त कोणता आहे तर ट्रोपोस्फिअर आहे. तर राज्यसेवेला क्वेश्चन विचारला होता. तर कम टू द पॉईंट, द ट्रोपोस्फिअर हॅविंग हाईट फ्रॉम इक्वेटर इज 16 किलोमीटर, फ्रॉम पोल इट इज 8 किलोमीटर, average height 11 kilometer, and near about 75% gases are present in the troposphere. Then the that means out of the total 100% gases, 75% gases is present in the troposphere. And due to presence of this 75% gases, all the weather phenomena like the formation of clouds,
like the formation of thunderstorm, also formation of cyclone, anticyclone. These weather phenomena is occurs in this troposphere. So this troposphere is also known by the seat of weather phenomena. या ट्रोपोस्फिअरमध्ये जवळपास 75% गॅसेस असल्यामुळे, वायू असल्यामुळे जवळपास वातावरणात जे काय ज्या गोष्टी घडतात हवामानाशी रिलेटेड, हवामानाच्या संबंधित, म्हणजे ढग तयार होणे असेल, वादळ येणे, किंवा लाईटनिंग होणे म्हणजेच विजेचे कडकडाट, इत्यादी गोष्टी सगळ्या ट्रोपोस्फिअरमध्ये होतात. म्हणून याला काय म्हटलं जातं, सीट ऑफ वेदर फेनॉमेना. सो ऑल्सो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस 75% गॅसेस, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 75% गॅसेस, the temperature of this layer it is decreases with increase in height. That means when increase in height, decrease in temperature. म्हणजे जसं उंची वाढेल तसं टेम्परेचर काय होतं याच्यामध्ये कमी होत जातं. आणि या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, लॅप्स रेट. म्हणजे increase in height, decrease in temperature, it is known as the lapse rate, and the average lapse rate of the atmosphere is 6.5 degrees Celsius per kilometer, and in case of feet or degree Fahrenheit, 3.6 degree Fahrenheit per 1000 feet. म्हणजे या ठिकाणी काय होतं की या ट्रोपोस्फिअरमध्ये जवळपास 75% गॅसेस असल्यामुळं ते गॅसेस काय करतात, ते गॅसेस म्हणजेच सपोज हा ट्रोपोस्फिअर, त्याची 11 किलोमीटर हाईट आहे, हा हा लोअर लेअर आणि हा अप्पर लेअर ऑफ दी ट्रोपोस्फिअर 11 किलोमीटर आहे. या ठिकाणी जे गॅसेस प्रेझेंट आहेत ते गॅसेस काय करतात की येणारे सोलार रेडिएशन आहेत ते सोलार रेडिएशन लिटल अमाऊंटमध्ये, कमी प्रमाणात ॲब्सॉर्ब करतात आणि जवळपास सगळे रेडिएशन काय करतात, पृथ्वीकडे म्हणजे जातात, ते अडवले जात नाहीत या गॅसेसमुळं. म्हणून काय होतं की ही अर्थ जे आहे किंवा लोअर लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर आहे तो काय होतो, सोलार रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे तो हीट होतो. तो काय होतो, हीट होतो. आणि जेव्हा इव्हपोरेशन होईल त्यावेळेस कंडक्शन आणि कन्व्हेक्शन, कंडक्शन म्हणजेच काय, सॉलिड पोर्शनमधून हीट ट्रान्सफर होणे, आणि कन्व्हेक्शनमध्ये लिक्विड पोर्शनमधून हीट ट्रान्सफर होणे. तर ज्यावेळेस ही सोलार रेडिएशन या जे गॅसेस प्रेझेंट आहेत त्यांनी ॲब्सॉर्ब न केल्यामुळं जास्तीत जास्त सोलार रेडिएशन पृथ्वीवरती म्हणजे लोअर पार्ट ऑफ दी ट्रोपोस्फिअर येतात, आणि त्याच्यामुळे हीट काय होते, वाढते. म्हणजेच अर्थ सरफेसचं टेम्परेचर वाढतं. म्हणून ह्याच्यामध्ये ट्रोपोस्फिअरमध्ये अप्पर लेअरपेक्षा लोअर लेअरला टेम्परेचर कसं असतं, जास्त असतं. म्हणून याच्यामध्ये 0 किलोमीटरला जेवढं टेम्परेचर आहे, म्हणजेच 0 किलोमीटरला म्हणजे ग्राउंड सरफेसला 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. पण जसं हाईट वाढेल तसं टेम्परेचर कमी होत जातं, आणि ते कमी होत जाऊन 20 डिग्री सेल्सिअसपासून ते -60 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर काय होतं, कमी होतं. सो तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये टेम्परेचर व्हॅरिएशन येतं. सो इन केस ऑफ ट्रोपोस्फिअर, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 75% गॅसेस, these gases cannot be absorb the solar radiation, those are coming from sun. Due to presence these gases not absorb the solar radiation, this solar radiation reaches on the earth surface, and after that the earth is heated, then the upper portion of the troposphere, and so the temperature of this lower layer of the troposphere is increases. And in case of temperature variation, increase in height of the troposphere, decrease in temperature, increase in height, decrease in temperature, it is known as the lapse rate, and this lapse rate is 6.5 degrees Celsius per kilometer, and in case of degree Fahrenheit 3.6 degree Fahrenheit per 1000 foot.
तर अशा पद्धतीनं हे टेम्परेचर व्हेरिएशन आहे. याच्यामध्ये काय होतं की जी सोलार रेडिएशन येतात ती सोलार रेडिएशनमुळं जी गॅसेस आहेत ते ॲब्सॉर्ब करत नाहीत हे सोलार रेडिएशन, आणि त्याच्यामुळं ट्रोपोस्फिअरचा खालचा लेअर तापतो आणि वरचा लेअर कूल राहतो. म्हणजे खालच्या लेअरपेक्षा वरचा लेअर कूल राहतो. म्हणून याच्यामध्ये ट्रोपोस्फिअरमध्ये आपण जर पाहिलं जसं आपण वरती जावं तसं टेम्परेचर कमी कमी दाखवतं. आणि ते किती दाखवतं तर मीन सी लेवलला 20 डिग्री सेल्सिअस असलं तर ते 11 किलोमीटरला गेल्यानंतर -60 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर दाखवतं. म्हणजे टेम्परेचर काय होतं या ठिकाणी चेंज होतं. जसं हाईट वाढेल तसं कमी होतं. म्हणून याला काय म्हटलं जातं, लॅप्स रेट म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे ट्रोपोस्फिअरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आफ्टर दॅट इन ट्रोपोस्फिअर अँड स्ट्रॅटोस्फिअर, इन ट्रोपोस्फिअर अँड स्ट्रॅटोस्फिअर वन isothermal layer it is present, and this isothermal layer separate the stratosphere and troposphere from each other. See this is the one dash line, it is the isothermal layer. This separate the troposphere and stratosphere from each other and so known as the tropopause. So this is about the troposphere, and the pressure at mean sea level is, that means at the upper portion or ground portion of the troposphere is 1013.25 MB, and it is also decreases with increase in height. So this is about the characteristics of ट्रोपोस्फिअर. तर याच्यावरती ह्या ट्रोपोस्फिअरची एक राज्यसेवेला क्वेश्चन अजून एक विचारला होता. तर तो क्वेश्चन काय होता तुम्हाला मगाशी आय थिंक सांगितला, तो म्हणजे थर हा दाट असून तो वातावरणाचे 85%. तर अजून एक दुसरा क्वेश्चन असा होता की कोणत्या कारणामुळे भूपृष्ठाचे तापमान जास्त असते. दॅट मीन्स ड्यू टू विच रिजन the temperature is highest at the ground level than the upper portion, and the answer is when the solar radiation reaches on Earth's surface it is also goes in the atmosphere due to process of कन्व्हेक्शन. म्हणजेच ज्यावेळेस बाष्पीभवन होतं, इव्हपोरेशन होतं, त्यावेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये जे हीट जाते त्याला आपण वॉटर वेपर असं म्हणतो. त्याच्यामुळं काय होतं, तापमान तापतं, भूपृष्ठाचं तापमान तापलेलं असतं किंवा ह्या ट्रोपोस्फिअरचं तापमान तापलेलं असतं. तर कारण काय, तर भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन, याच्यामुळं हा जो ट्रोपोस्फिअरचा आहे याच्या लोअर पोर्शनचं वातावरण कसं असतं, हे हॉट असतं, म्हणजेच उबदार असतं. अशा पद्धतीनं हा ट्रोपोस्फिअरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रॅटोस्फिअर. इट इज द सेकंड लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर, and this layer it is extend from the tropopause up to the height 50 kilometer above the ground surface. That means the height of troposphere is 50 kilometer from the ground surface. In this layer less dense of air or water vapor are present. Less dense of water vapor or gases are present in this layer. So in this layer it is known as the seat of photochemical reaction, because all the photochemical reactions are occurs in this layer. This layer means stratosphere. तर स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय, स्ट्रॅटोस्फिअर जो ट्रोपोपॉजच्या वरती जो लेअर आहे, साधारणतः त्याची पृथ्वीपासून किंवा ग्राउंड सरफेसपासून हाईट किती आहे, 50 किलोमीटर. त्याला काय म्हटलं जातं, ट्रोपोस्फिअर. याला मराठीत म्हटलं जातं स्थितांबर. याला काय म्हटलं जातं मराठीत, स्थितांबर असं म्हटलं जातं. तर या लेअरमध्ये वॉटर वेपरचं प्रमाण कसं आहे, कमी आहे, म्हणजे वाफेचं प्रमाण कमी आहे. तर या लेअरला सीट ऑफ फोटोकेमिकल रिॲक्शन म्हटलं जातं, कारण जे काही फोटोकेमिकल रिॲक्शन असतील तर या टोटल कशामध्ये होतात, ट्रोपोस्फिअरमध्ये होतात. म्हणून याला सीट ऑफ फोटोकेमिकल रिॲक्शन असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट,
In this layer the ozone is present. Ozone layer is present. Ozone layer, and this ozone layer, it is act a umbrella to the earth surface, because those ultraviolet radiation is coming from the sun, the all total radiation is absorbed by this ozone, and this protect the earth from or troposphere from the ultraviolet radiation. So this ozone layer, it is known as the umbrella of the earth. This statement, it is important for the objective purpose in all competitive exam as well as the semester end theory. Which layer or which gas is considered as the earth of umbrella? And the answer is ozone or ozone layer or ozonosphere. And due to absorption of ultraviolet radiation by this ozone, the temperature of this stratosphere is increased with increase in height, and the temperature increases with increase in height is known as the inversion lapse rate. So this concept is also important for semester end theory exam. म्हणजे या ठिकाणी जो ओझोन लेअर आहे तो ओझोन लेअर काय करतो, सूर्यापासून येणारे अतिनील किरणे म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेडिएशन तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो, आणि ॲब्सॉर्ब केल्यामुळं ह्या वातावरणाचं म्हणजेच ह्या स्ट्रॅटोस्फिअरचं तापमान काय होतं, वाढतं. जसजशी हाईट वाढेल तसं वाढतं, आणि म्हणजे जशी हाईट वाढेल तसं तापमान वाढणे याला काय म्हटलं जातं, इन्व्हर्जन लॅप्स रेट असं म्हटलं जातं. सो ड्यू टू इन्क्रीजिंग टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग हाईट अँड द टेम्परेचर इन्क्रीजेस अप टू -0 degree Celsius, that means from 16 degree Celsius -16 degree Celsius to the 0 degree Celsius. तर आपण पाठीमागं काय पाहिलं की ट्रोपोस्फिअरमध्ये टेम्परेचर कमी कमी होत जाऊन कितीपर्यंत जातं, -60 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. परंतु स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय होतं, ते -60 पासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय होतं, वाढत जातं. म्हणजे टेम्परेचर या ठिकाणी काय झालं, वाढलं. तर ते कशामुळं, ओझोन लेअरमुळं वाढलं. कारण ओझोन लेअर काय करतो, सूर्याकडून येणारे टोटल अल्ट्राव्हायलेट रेडिएशन काय करतो, ॲब्सॉर्ब करतो, आणि ते अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ट्रोपोस्फिअरमध्ये जाऊ देत नाही. आणि ते अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे, ओझोनने ॲब्सॉर्ब केल्यामुळे साधारणतः स्ट्रॅटोस्फिअरचं टेम्परेचर काय होतं, वाढत जातं. आणि ते वाढत जाऊन किती होतं, तर -60 पासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत होतं. अँड दिस ओझोन लेअर, इट इज प्रेझेंट इन बिटवीन 15 to 35 किलोमीटर फ्रॉम दी ग्राउंड लेवल. म्हणजे ग्राउंड लेवलपासून 15 किलोमीटरपासून 35 किलोमीटरपर्यंत हा ओझोन लेअर आढळतो. म्हणून या लेअरला काय म्हटलं, ओझोनोस्फिअर असं म्हटलं जातं. म्हणजेच 15 ते 35 किलोमीटरच्या दरम्यान जो ओझोन लेअर आढळतो, तर या लेअरलाच काय म्हटलं जातं, म्हणजेच 15 ते 35लाच काय म्हटलं जातं, ओझोन लेअर असं म्हटलं जातं. अँड द मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ ओझोन लेअर इज फाउंड इन बिटवीन 22 to 24.5 और समटाईम 22 to 25 किलोमीटर. म्हणजेच जास्तीत जास्त ओझोन लेअर कुठं आढळतो, तर 22 ते 25 किलोमीटरच्या दरम्यान आढळतो. परंतु ओझोन लेअर किती किलोमीटरपर्यंत प्रेझेंट आहे, 15 ते 35 किलोमीटरपर्यंत प्रेझेंट आहे. परंतु हा जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम डेन्सिटी कुठं आढळते याची 22 ते 25 किलोमीटर या दरम्यान काय होते, त्याचे जास्तीत जास्त ओझोन लेअर किंवा डेन्सिटी त्याची जास्तीत जास्त आढळते. तर ते अशा पद्धतीने हे स्ट्रॅटोस्फिअर आहे. स्ट्रॅटोस्फिअर ऑल्सो इन केस ऑफ स्ट्रॅटोस्फिअर प्रेशर इज डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग हाईट अँड दिस प्रेशर इज डिक्रीजेस फ्रॉम 110 to 1 MB. म्हणजेच 11 किलोमीटरला 110 MB प्रेशर होतं, तर ते 50 किलोमीटरला किती झालं, 1 MB. अशा पद्धतीनं हे प्रेशर व्हेरिएशन स्ट्रॅटोस्फिअरमध्ये होतं. ऑल्सो वन आयसोथर्मल लेअर इज प्रेझेंट इन बिटवीन स्ट्रॅटोस्फिअर अँड मेझोस्फिअर. दिस इज द स्ट्रॅटोस्फिअर, दिस इज द मेझोस्फिअर, अँड दिस इज द वन आयसोथर्मल लेअर इज प्रेझेंट, अँड दिस सेपरेटेड stratosphere and mesosphere from each other, so known as the stratopause. This is the different characteristics of stratosphere. Next one,
Third one is the mesosphere. Mesosphere, it is the third layer of the atmosphere. It is the third layer of the atmosphere, and this height of the atmosphere 50 to 80 kilometer. That means the mesosphere is extended up to 80 kilometer height from the ground, from the earth surface or from the ground layer. And in this mesosphere there are less dense gases. That means the gases are present but in little amount, and due to presence of this less amount of gases, the temperature of this mesosphere, it decreases with increasing height. With increasing height, decrease in temperature, and temperature decreases from 0 degree Celsius to minus 90 degree Celsius. तर याच्यामध्ये आपण तिसरा लेअर कोणता पाहतोय? मेसोस्फिअर. मेसोस्फिअर हा वातावरणाचा तिसरा लेअर आहे, तिसरा स्तर आहे. याला मराठीत मध्यमंडळ असं म्हटलं जातं. तर याची हाईट किती आहे? याची उंची 50 किलोमीटरपासून 80 किलोमीटरपर्यंत, म्हणजे पृथ्वीपासून 80 किलोमीटरपर्यंत जो स्तर आहे 50 ते 80च्या दरम्यान, त्याला काय म्हटलं जातं? मध्यमंडळ म्हणजेच मेसोस्फिअर म्हटलं जातं. याच्यामध्ये एअर कंटेंट खूपच कमी आहे, विरळ आहे. आणि हे जे एअर्स, याच्यामध्ये जेवढे काही विरळ एअर आहेत, कमी एअर असल्यामुळे येणारे सोलार रेडिएशन काय होतात किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन काय होतात, हे याच्यामध्ये अडून न राहता, स्टॉप न होता, हे डायरेक्ट कुठे जातात? स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जातात. म्हणून स्ट्रॅटोस्फिअरपेक्षा मेसोस्फिअरचं टेम्परेचर कसं आहे? कमी आहे. म्हणजेच या मेसोस्फिअरमध्ये टेम्परेचर काय होतं? डिक्रीज होतं जातं, आणि ते डिक्रीज 0 डिग्री सेल्सिअसपासून 90 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय होतं? कमी होत जातं. सर हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ऑल्सो दिस मेसोस्फिअर, इट इज नोन ॲज द chemosphere zone or chemosphere. Why? Because the all chemical reactions are occurs in mesosphere. All chemical reactions occurs in mesosphere. ज्या काही रासायनिक अभिक्रिया आहेत, त्या सर्व रासायनिक अभिक्रिया कोणत्या लेअरमध्ये होतात? तर त्या मेसोस्फिअरमध्ये होतात. म्हणून मेसोस्फिअरला काय म्हटलं जातं? केमोस्फिअर और केमोस्फिअर झोन असं म्हटलं जातं. मेसोस्फिअर समटाइम इज ऑल्सो नोन ॲज द केमोस्फिअर. सो इन केस ऑफ केमोस्फिअर, chemosphere or mesosphere, in case of pressure is also decreases with increasing height, and this pressure is decreases from 1 MB to 0.1 MB. That means at a 50 kilometer height pressure is 1 MB, and at 80 kilometer height the pressure occurs 0.1 MB. That means it is the pressure variation with height. That means pressure is also decreases with increasing height in mesosphere, and one isothermal layer is present in between mesosphere and thermosphere. This is the mesosphere, this is thermosphere. In between mesosphere and thermosphere, one isothermal layer is present. This isothermal layer separate the mesosphere from thermosphere, so known as the mesopause. So this is about the characteristics of mesosphere. Now the next and last sphere of the atmosphere is thermosphere. मराठीत त्याला उष्णांबर असं म्हटलं जातं. So the height of this thermosphere is about the 80 kilometer. That means this thermosphere is extended from 80 kilometer up to from 80 kilometer, not up to. This thermosphere, it is extended from 80 kilometer height, and this thermosphere, it contains some atomic oxygen and nitrogen. In previous lecture we study about the atomic oxygen layer and nitrogen content layer or nitrogen layer. It is present about 88 to
115 किलोमीटर हाईट, म्हणजे 88 ते 1100 किलोमीटर, 88 ते 115 किलोमीटर हाईटमध्ये कोणता लेअर आहे, तर तो म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन लेअर आहे. अँड दिस नायट्रोजन अँड ऑक्सिजन लेअर्स ॲब्सॉर्ब दोज रेडिएशन कमिंग फ्रॉम सन, and due to absorption of radiation the temperature is increases with increase in height of the thermosphere, and the temperature increases and this reaches is 950 degrees Celsius at 350 kilometer height, 350 kilometer height. So this is the characteristics of thermosphere also. म्हणजे थर्मोस्फिअर म्हणजे काय, तर उष्णांबरची हाईट किती आहे, साधारणतः 80 किलोमीटरपासून अनलिमिटेड आहे, ते पुढं वाढतच जाते. तर 80 किलोमीटरपासून पुढचा जो लेअर आहे त्याला थर्मोस्फिअर म्हटलं जातं. या थर्मोस्फिअरमध्ये ॲटॉमिक ऑक्सिजन आहे किंवा नायट्रोजन कंटेंट पण आहे. तर ते ॲटॉमिक ऑक्सिजन आणि नायट्रोजन कंटेंट काय करतात, जे सूर्यापासून येणारे सोलर रेडिएशन किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणजे अतिनील किरणे ते काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. म्हणून या थर्मोस्फिअरचं लेअरचं टेम्परेचर काय होतं, वाढतं. म्हणजे जसजशी हाईट वाढेल तसतसं याचं टेम्परेचरसुद्धा काय होतं, वाढत जातं. म्हणजे इन्व्हर्जन लॅप्स रेट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. आणि टेम्परेचर वाढत जात ते टेम्परेचर -90 डिग्री सेल्सिअसपासून ते पुढं वाढतच जातं आणि 350 किलोमीटरला जवळपास 950 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपल्याला रेकॉर्डिंग होतं. तर अशा पद्धतीने हे थर्मोस्फिअर, दिस थर्मोस्फिअर ऑल्सो समटाईम नोन ॲज दी आयनोस्फिअर बिकॉज डिफरंट इलेक्ट्रॉन्स अँड दी आयन्स आर प्रेझेंट इन दी थर्मोस्फिअर. या थर्मोस्फिअरमध्ये डिफरंट इलेक्ट्रॉन आणि आयन्स प्रेझेंट आहेत. and these electrons ions are responsible to reflect the radio waves towards the earth's surface, and due to reflection of these radio waves the radio communication is possible through this ionosphere and thermosphere. The ionosphere, it is present up to height above the height 100 kilometer, 100 किलोमीटरच्या वरती 100 ते 300 किलोमीटरच्या दरम्यान एक जो स्पेअर आहे त्या ठिकाणी आयन जास्त आहेत म्हणून त्याला काय म्हटलं जातं, आयनोस्फिअर. अँड दिस आयनोस्फिअर, या आयनोस्फिअरमुळे जे काही रेडिओ लहरी आहेत ते रेडिओ लहरी काय होतात, पृथ्वीकडे रिफ्लेक्टेड होतात आणि याच्यामुळं काय होतं, रेडिओ कम्युनिकेशन पॉसिबल होतं. So this is about the ionosphere. Also this layer in this thermosphere or about 80 kilometer height, high electron densities occurs in between 100 to 300 kilometer, that means the ionosphere, and this is also known as the Kinley heaviside layer. That means the layer from 100 kilometer to 300 kilometer one layer is present, that means thermosphere is present. In this 100 to 300 kilometer high density of electrons are present, and these electrons are discovered by the Kinley scientists. So this is known as the Kinley heaviside layer. So this is about the थर्मोस्फिअर. तर याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारू शकतात की आयनोस्फिअर म्हणजे काय किंवा रेडिओ कम्युनिकेशन कशामुळं पॉसिबल होतं. तर याच्यामध्ये जर ऑप्शन विचारला, ऑप्शनला 4 लेअर दिले. 4 म्हणजे कोणते, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर. जर दिला तर थर्मोस्फिअर सिलेक्ट करायचा, कारण थर्मोस्फिअरमध्येच आयनोस्फिअर प्रेझेंट आहे. परंतु ऑप्शनमध्ये थर्मोस्फिअर नसून आयनोस्फिअर जर आला तर आयनोस्फिअर काय करायचा, सिलेक्ट करायचा. ट्रोपो, स्ट्रॅटो, मेजो सिलेक्ट करायचे नाहीत. तर कुठला, आयनोस्फिअर. जर आयनो नसेल तर थर्मो नसेल तर आयनो, या दोन्हीमध्येच कोणता तरी एक सिलेक्ट करायचा. दोन्ही ॲट ए टाईम दिले जाऊ शकणार नाहीत. जरी पण दिले तर कोणता सिलेक्ट करायचा, तर तो म्हणजे आयनोस्फिअर हा सिलेक्ट करायचा, कारण आयनोस्फिअरमुळं रेडिओ कम्युनिकेशन पॉसिबल होतं.
तर अशा पद्धतीनं हा चौथा लेअर आपण पाहिला. अजून काही लेअर आहेत वातावरणाचे ते बघूया. ओझोनोस्फिअर, ऑलरेडी स्टडी अबाउट द ओझोन लेअर. ओझोन in between 15 to 35 kilometer height ozone layer is present, and this layer is known as the ozonosphere. It is act as the umbrella of the earth, and the high density of ozone it's found in between 22 to 25 kilometer. म्हणजे ओझोन स्पेअर म्हणजेच काय, जे 15 ते 35 किलोमीटरच्या दरम्यान जो ओझोन लेअर प्रेझेंट आहे त्याला ओझोनोस्फिअर म्हटलं जातं. आणि ह्या ओझोनची जास्तीत जास्त डेन्सिटी 22 ते 25 किलोमीटरच्या दरम्यान आहे. आणि हा ओझोन लेअर काय करतो तर येणारे टोटल इनकमिंग सोलार रेडिएशन किंवा इनकमिंग रेडिएशन नाही, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणजे अतिनीलकिरणे काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. म्हणून तो पृथ्वीला हीट होण्यापासून म्हणजे जास्त तापण्यापासून रोखू शकतो. म्हणून त्याला अम्ब्रेला ऑफ द अर्थ असं म्हटलं जातं. हे झालं आयनोस्फिअर. नेक्स्ट वन ओझोनोस्फिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आयनोस्फिअर. the layer consists high electrons and ions, and this ionosphere extended from 100 km to 300 km. So this is also known as the Kinley heaviside layer, and due to this ionosphere transmission of radio waves at longer distance is possible. That means radio communication is possible. आयनोस्फिअर म्हणजेच काय, वातावरणामध्ये 100 किलोमीटर ते 300 किलोमीटरच्या दरम्यान जास्त इलेक्ट्रॉन आणि आयन्स आहेत त्याला आपण आयनोस्फिअर म्हणतो, किंवा कधी कधी त्याला काय म्हणतो, केनली हेविसाइड लेअर असं सुद्धा म्हणतो. परंतु या आयन्स प्रेझेंट असल्यामुळं किंवा इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असल्यामुळे जे काही ध्वनिलहरी येतात, रेडिओ कम्युनिकेशन आहेत, ते रेडिओ कम्युनिकेशन काय होतात, पृथ्वीकडे ट्रान्सफर केले जातात. म्हणजेच काय होतं तर रेडिओ कम्युनिकेशन होतं. म्हणून आयनोस्फिअर थ्रू रेडिओ कम्युनिकेशन पॉसिबल होतं. म्हणून कधी कधी याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. रेडिओ कम्युनिकेशन इज पॉसिबल थ्रू आयनोस्फिअर. नेक्स्ट वन दी हेक्झोस्फिअर. याला मराठीत बाह्यांबर असं म्हटलं जातं. आयनोस्फिअरला आयनांबर असं म्हणतात मराठीत. एक्झोस्फिअर म्हणजेच काय तर एक्झोस्फिअरला मराठीत बाह्यांबर असं म्हटलं जातं. द हाईट ऑफ दिस एक्झोस्फिअर इज इन बिटवीन 500 किलोमीटर टू 750 किलोमीटर. इन दिस एक्झोस्फिअर न्यूट्रल atomic oxygen, ionized oxygen, hydrogen atoms are present in this एक्झोस्फिअर. बाह्यांबर म्हणजेच 500 ते 750 किलोमीटर दरम्यानचा जो एक लेअर आहे त्याला एक्झोस्फिअर म्हटलं जातं. याच्यामध्ये न्यूट्रल ॲटॉमिक ऑक्सिजन, आयोनाइज्ड ऑक्सिजन आणि हायड्रोजन ॲटम काय आहेत, प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटोस्फिअर. मॅग्नेटोस्फिअर म्हणजेच चुंबकीय स्तर, मराठीत त्याला चुंबकीय स्तर म्हटलं जातं. अँड दिस मॅग्नेटोस्फिअर इट ऑकर्स अबाउट 2000 किलोमीटर. अँड इन दिस मॅग्नेटोस्फिअर ओनली इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स आर प्रेझेंट. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स काय होतात, प्रेझेंट होतात. अँड ड्यू टू दी मॅग्नेट प्रेझेंट इन दिस at 2000 kilometer, the movement of these electrons and protons is occurs here and there due to presence of magnet. And so due to presence of magnet, these protons and electron they cannot be fall towards the earth surface due to the gravity. म्हणजेच न्यूटनचा आपल्याला माहीत आहे ग्रॅव्हिटीमुळं काय होतं, ज्याच्यामध्ये वजन आहे ते काय होतं, पृथ्वीकडे येतं. परंतु मॅग्नेटोस्फिअरमध्ये मॅग्नेट्स प्रेझेंट असल्यामुळे याच्यामध्ये ते काय इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉन प्रेझेंट आहेत, तर त्याची हालचाल इकडून इकडं होते, ते खाली येत नाहीत. तर ते कशामुळं होते तर याच्यामध्ये मॅग्नेट प्रेझेंट असल्यामुळं होते. म्हणून याला म्हटलं काय म्हणतात तर मॅग्नेटोस्फिअर असं म्हटलं जातं आहे. याच्यानंतर नेक्स्ट आहे तर ते म्हणजे व्हॅन ॲलेन बेल्ट. 4000 किलोमीटर ते 20,000 किलोमीटर दरम्यान जे चार्ज पार्टिकल प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हटलं जातं, व्हॅन ॲलेन रेडिएशन बेल्ट असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर पाहिलं. तर याच्यामध्ये जवळपास आपल्याला कमीत कमी 10 क्वेश्चन MPSCला विचारलेले होते. त्यातले आपण काही डिस्कस केले, काही डिस्कस करायचे राहिले, कारण आपल्याकडे वेळेचं थोडंसं बंधन आहे. म्हणजे जास्त जर व्हिडिओ मोठा झाला तर त्याची क्वालिटी
कमी होते. तरीही तुम्हाला काय याच्यामध्ये शंका वाटली तर तुम्ही तसं ग्रुपवरती किंवा मला पर्सनली मेसेज करा, तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल किंवा आपण झूम मीटिंग अरेंज करूया. तर जाता जाता काही क्वेश्चन आपले राहिले होते ते तुम्हाला सांगून जातो MPSCमध्ये विचारलेले. तर याच्यामध्ये MPSCमध्ये असा एक क्वेश्चन विचारला होता की इन विच लेअर विथ इन्क्रीजिंग हाईट टेम्परेचर कॅनॉट बी डिक्रीजेस. म्हणजे जसं उंची वाढेल तसं तापमान कमी होत नाही. तर असं कोणत्या लेअरमध्ये, तर ते कोणत्या लेअरमध्ये होत नाही तर ते म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर, म्हणजे मराठीत त्याला आपण स्थितांबर म्हणतो. कारण स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय प्रेझेंट असतो, ओझोन लेअर प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे टेम्परेचर हे हाईटनुसार वाढतच जातं, कमी होत नाही. त्याच्यानंतर हा ओझोन लेअर आला होता. ओझोन लेअर, तर या ओझोन लेअर हा 1923ला काय केलेला आहे, डिस्कवर्ड केलेला आहे. तर हा ओझोन लेअर काय होतो, कमी कमी होत जातो, त्याची लेंथ कमी कमी होत जाते. आणि ते कशामुळे होते, तर क्लोरोफ्लोरोकार्बन्स याच्यामुळं काय होतं, जर क्लोरोफ्लोरोकार्बन्स हवेतील वाढला तर ओझोन लेअर काय होतो, कमी होतो. कदाचित तुम्ही 6वी 7वी इयत्ता 6वी 7वी किंवा 8वीला ओझोन लेअरबद्दल शिकला असाल. ओझोन लेअर कशामुळे कमी होतं ते तुम्ही कदाचित शिकला असाल. तर हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014ला विचारला होता की कोणत्या वायूमुळे ओझोनचा थर किंवा ओझोनचा ऱ्हास होतो. तर त्याचं उत्तर काय, कार्बन्स म्हणजे CFC. त्याचबरोबर अजून एक क्वेश्चन होता, तो होता रेडिओ वेव्ज म्हणजेच आयनोस्फिअरच्या रिलेटेड. द रेडिओ वेव्ज द हॅविंग स्पीड इज इक्वल टू, म्हणजेच रेडिओ तरंगाचा वेव हा कशा एवढा असतो, तर तो प्रकाशाच्या वेगा एवढा असतो. कशाच्या, लाईटचा जेवढा वेग असतो तेवढा रेडिओ म्हणजे रेडिओ लहरीचा, रेडिओ वेव्हचा काय असतो, त्याचा स्पीड असतो. तर हा क्वेश्चन राज्यसेवा प्री 2014ला विचारला होता. त्याचबरोबर अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की इन केस ऑफ इन्क्रीज इन हाईट डिक्रीज इन टेम्परेचर. तर वातावरणात जसजशी उंची वाढेल तसं तापमान कमी होतं. तर आपण पाहिलं 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटरला, एका किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी होतं. तर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजेच किती, 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर किती किलोमीटरला कमी होईल, म्हणजेच त्याचं उत्तर होतं 160 किलोमीटर. म्हणजेच 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर 160 मीटरला जर कमी होत असेल, 1 डिग्री सेल्सिअस इट डिक्रीजेस ॲट 160 मीटर टू. तर म्हणजेच मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की दर 160 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस काय होतं, टेम्परेचर कमी होतं. तुम्ही जर याचं कॅल्क्युलेशन करून बघायला गेले तर 6.5 डिग्री सेल्सिअस हे एका किलोमीटरला कमी होतं. जर तुम्ही मीटरचं किलोमीटरमध्ये केलं तर जवळपास तुमचं 6.25 ते 6.30 असं उत्तर येईल, म्हणजेच 6.50 6.5च्या दरम्यान. तर मला एवढंच सांगायचं आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला असा क्वेश्चन विचारला होता की उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट कशी आहे. तर ती 1 डिग्री सेल्सिअस प्रति 160 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय होतं, कमी होतं. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन होता. त्याचबरोबर अजून क्वेश्चन होते. तर त्याच्यामध्ये जे लेअर आहेत, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर, आयनोस्फिअर, एक्झोस्फिअर. तर याच्या बेसिसवरती एक क्वेश्चन विचारला होता, तो तुम्हाला सांगितलं की त्याच्या हाईटवरून. आणि दुसरा असा क्वेश्चन होता की जोडाजुळवा STI मेन परीक्षा 2012ला असा क्वेश्चन विचारला होता. एकीकडे लेअर दिले होते आणि दुसरीमध्ये त्याच्यामध्ये होणाऱ्या घटना, इव्हेंट्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रोपोस्फिअर
ट्रोपोस्फिअरमध्ये ऑल वेदर फेनॉमेना म्हणून याला सीट ऑफ वेदर फेनॉमेना असं म्हटलं जातं. दुसरं स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर याच्यामध्ये ओझोन लेअर प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर मेझोस्फिअर. मेझोस्फिअरमध्ये काय केमिकल रिॲक्शन. आणि आयनोस्फिअर म्हणजे काय रेडिओ लहरी पॉसिबल आहे. म्हणजे याच्यामध्ये असा क्वेश्चन विचारला होता की खालील दिलेल्या जोड्यापैकी अयोग्य जोडी जुळवा. तर त्याच्यामध्ये अयोग्य जोडी अशी होती की मध्यांबरला ध्रुवीय प्रकाश असं उत्तर दिलं होतं. पण ध्रुवीय प्रकाश येत नाही तर मध्यांबर म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये काय होतं केमिकल रासायनिक अभिक्रिया होतात. तर अशा पद्धतीनं हा STI मेन्स 2012ला क्वेश्चन विचारलेला होता. अशा पद्धतीनं हे आपला पहिला टॉपिक या ठिकाणी संपला. दुसरा टॉपिक त्याच्यामध्ये फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर हा ठिकाणी संपला. धन्यवाद.